सांगलीत पोलीस नेतृत्वात बदल, घुगे यांना अश्रूंनी निरोप, दोषींकडून नवे पर्व सुरू. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात आजचा दिवस भावनिक आणि महत्त्वपूर्ण ठरला. कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेले माजी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सन्मानाने निरोप देण्यात आला, तर नवे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारत जबाबदारीची धुरा हाती घेतली. पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वातावरणात औपचारिकतेसोबतच भावनांचा ओलावा जाणवत होता. घुगे यांच्या कार्यकाळातील ठोस कामगिरीचा आढावा घेताना अनेकांच्या आठवणी दाटून आल्या. आपल्या कारकिर्दीत घुगे यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवत कायदा सुव्यवस्था अबाधित राखली. त्यांनी पोलीस दलाला अधिक लोकाभिमुख बनवण्यावर भर दिला आणि नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला, तर जनतेत पोलिसांविषयी विश्वास दृढ झाला. समारंभादरम्यान अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून घुगे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची आठवण करून दिली. कठोर निर्णय क्षमता आणि माणुसकीचा संगम अशी त्यांची प्रतिमा असल्याचे सर्वांनी नमूद केले. निरोपाच्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. हीच त्यांच्या कार्याची खरी पावती ठरली. दरम्यान नव्या पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. सांगली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर आमचा भर असेल. गुन्हेगारीला आळा घालणे, नागरिकांशी विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे आणि पोलीस दल अधिक कार्यक्षम बनवणे ही आमची प्रमुख उद्दिष्टे असतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संघभावनेने काम करण्याचे आवाहन करत नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या नेतृत्व बदलामुळे सांगली पोलीस दलात नवचैतन्य निर्माण झाले असून नव्या अधीक्षकांच्या कार्यशैलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका सक्षम अधिकाऱ्याला निरोप देताना दुसऱ्या सक्षम नेतृत्वाचे स्वागत, असा हा भावनिक आणि आशावादी संगम आज सांगलीने अनुभवला.